मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना आणि इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये देवळाली प्रवरा येथील पती पत्नीला पोलीस पथकानं ताब्यात घेऊन गजाआड केलाय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक नामदेव साळवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी ताज निसार पठाण आणि रुबीना ताज पठाण या पती पत्नीवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। ताज पठाण आणि रुबीना पठाण या पती पत्नीनं दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना आणि इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालं। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक गणेश लिपणे, राहुल यादव, शेषराव कुटे, महिला पोलीस कर्मचारी वृषाली कुसळकर, अंजली गुरव तसेच मोबाईल सेलचे पोलीस नाईक संतोष दरेकर आणि आदी पोलीस पथकानं सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन गजाआड केलं। आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे। आरोपीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत माहिती काढून मूळ सूत्रधार शोधून आणि बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि इतर कार्यालयामधील कोण कोण सहभागी आहे त्यांचा सहभाग निष्पन्न करून त्यांना अटक करण्याची कारवाई तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक गणेश लिपणे, वृषाली कुसळकर हे करत आहेत। दिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत, मात्र काही भामटे दिव्यांग नसताना देखील त्याचा लाभ घेत आहेत। राहुरी शहरात आणि परिसरात अनेक भामट्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केली आहे आणि करत आहेत। शासनानं अशा भामट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी, त्याचबरोबर बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्यांना देखील आरोपी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।